जनार्दनाय नमः। ओम 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 जनार्दनाय नमः। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय। व्यासपीठावर जगद्गुरु गोदावरी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत होम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा आपल्या लाखनगाव नगरीत साजरा होत आहे। त्याच निमित्ताने आपल्या सर्व महाराष्ट्रातील विशेषतः त्र्यंबक नगरीमधील सर्व साधू संत या ठिकाणी उपस्थित राहिला। मी प्रथमतः महामंडलेश्वर जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि आपल्या लाखलगावच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी महाराष्ट्र म्हटलं तर जी आपली संतांची भूमी, आपला महाराष्ट्र, आपला नाशिक जिल्हा या संतांच्या भूमीमुळे यांच्या कृपा आशीर्वादामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वाद आहे। तो शेतकरी असो, तो कामगार असो, तो व्यापारी असो, संतांशिवाय संतांच्या आशीर्वादाशिवाय आपलं काही चालत नाही। म्हणून येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आपलं नाशिकचं भूषण येणारा कुंभमेळा या संतांमुळे त्या ठिकाणी साजरा होईल। अशा संतांचं मी पुनश्च एकदा महामंडलेश्वर जगद्गुरु शांतिगिरी महाराजांच्या वतीनं आणि आपल्या सर्व ग्रामस्थ आणि जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। ठिकाणी संत महंत उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये ठाणापती महंत गोपालदासजी महाराज, दिव्यानंदगिरीजी महाराज, महंत निर्मलगिरीजी महाराज, महंत ज्ञानेश्वरगिरीजी महाराज, महंत सागरगिरीजी महाराज, महंत लक्ष्मणगिरीजी महाराज, महंत कृष्णवंदगिरीजी महाराज, महंत आनंदपुरी महाराज, महंत राजगिरीजी महाराज, महंत स्वामी सेवानंदगिरीजी महाराज, स्वामी गोरक्षनाथगिरीजी महाराज, महंत दत्तगिरीजी महाराज, श्रीमंत सचिव बृहस्पति महाराज, सुभाष गिरीजी महाराज, अविनाश गिरीजी महाराज, गंगाधर गिरीजी महाराज, हरियानंद सरस्वती गिरीजी महाराज, महंत हरिरामपुरी महाराज, दयानंद भरतजी महाराज, श्रीपादानंद महाराज, शुक्रपुराणे गिरीजी महाराज या सर्व संतांचं आगमन व्यासपीठावर झाल्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन या ठिकाणी करूया। सर्व संतांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल। मी विनंती करतो पालखीचं पूजन या ठिकाणी या ठिकाणी
महादेव ट्रस्ट त्यांचे सर्व ट्रस्टी आणि भक्तगण त्यांनी स्टेजवर या. सर्व विठोबा शेठ असो, गणपतराव असो, किसन आप्पा असो, बालाजी समाधान, विठोबा शेठ, या ठिकाणी आपल्या लाखलगावचे प्रगतील शेतकरी आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ गुरुबंधू विठोबा शेठ विश्राम कांडेकर या ठिकाणी पालखी पूजन करतील अशी त्यांना विनंती करतो. तुझे रे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. हो पाय तुझे रे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. हो पाय तुझे रे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा ही देव पूजा. सर्वांनी टाळी वाजवा. पालखीचं पूजन या ठिकाणी संपन्न होतं. चरणाचा बिंदू माझी माझा कृपा सिंधू माझी माझा कृपा सिंधू पाय तुझे रे रामदास नारा आणि कुल्लिक चाचांचं लवकर एक मिनिट येतो. गुरुराजा हीच माझी देव पूजा. हो पाय तुझे रे पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. सर्व संत महंतांचं पूजन या ठिकाणी लगेच पूजनासाठी या ठिकाणी समोर या. सर्व संत महंतांचं पूजन झालेलं आहे पण एका भजनाचा आनंद या ठिकाणी सर्व घेऊ. या ठिकाणी महामंडलेश्वर जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांच्या वतीनं आणि लाखलगाव भक्त मंडळाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर साधू संतांचं पूजन या ठिकाणी होत आहे. तर एक संगीत भजन. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांधरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गंधाकिसरे चंद्रसचिताय नंदीश्वर प्रथमातमैश्वराय मंदार पुष्पोत्पजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. तस्मै मकाराय नमः शिवाय. तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गहरी ध्वजनाच्युत सूर्याय दक्षाय ध्वजाशकाय श्रीनीलकण्ठाय तुजोध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. तस्मै शिकाराय नमः शिवाय. तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुम्भोदकवतमहाय मुनीन्द्रदेव चिदशेखराय चन्दार्कवष्ण प्रलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. तस्मै वकाराय नमः शिवाय. तस्मै वकाराय नमः. लक्षस्वरूपाय जगदाहराय नीलाभहस्ताय शरणागताय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. तस्मै यकाराय नमः शिवाय.
शंकराचार्य विरचित श्री शिव पंचाक्षर स्तोत्र संपूर्ण सर्व संत महंतांचं पूजन या ठिकाणी संपन्न झाल्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इवले से रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ह्या संतांच्या युक्तीप्रमाणे बाबाजींनी जे अनुष्ठानची परंपरा चालू केलेली होती ती परंपरा जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी ती गगनापर्यंत पोचवलेली आहे. आणि आपण शास्त्रामध्ये बघतो की पूर्वीच्या काही काळामध्ये युगामध्ये पूर्वयुगामध्ये लोक गृहस्थ आश्रमामध्ये राहून जप तप अनुष्ठान करीत असायचे. परंतु कलियुग प्रारंभ झाल्यानंतर ही परंपरा संपत आलेली होती, लगेच संपलेलीच होती, बंद झालेली होती. आणि आपल्या जगद्गुरु बाबाजींनी ती परंपरा पुन्हा जागृत केली आणि गृहस्थ आश्रमीयांना सुद्धा तपश्चर्या करण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावा, त्यांना आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी जीवाच्या कल्याणासाठी काहीतरी मार्ग आपण दाखवा म्हणून ती जी नष्ट झालेली परंपरा होती ती परंपरा बाबाजींनी पुन्हा सुरू केली. आणि जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दुसऱ्या प्रांतामध्ये बी जाऊन आताच आपलं बालाजीला अनुष्ठान झालं. काही लाख लोक त्या ठिकाणी होते अनुष्ठानसाठी, काही हजारो लोक अनुष्ठानसाठी होते. काशीला अनुष्ठान होतं, वृंदावनला अनुष्ठान होतं. ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर जाऊन महाराजांनी त्याचा वेलू गेला गगनावरी. गगनावरीचा मतलब काय झाला की संपूर्ण भारत देशामध्येच नव्हे विदेशामध्ये सुद्धा ही परंपरा महाराजांनी आता हळूहळू चालू केलेली आहे. आणि आता काही दिवसानंतर कदाचित हो सकता है भारताच्या बाहेर दुसऱ्या देशात सुद्धा महाराजांच्या प्रयत्नाने ही अनुष्ठानची परंपरा चालू होईल असं आम्हाला वाटतं. कारण बाबाजींनी हे छोटंसं रूप लावलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की 20, 25, 30 वर्षापूर्वी अनुष्ठानला फार कमी लोक असायचे आणि आता इतके लोक असतात की कारण त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला. मोगरा काय देतो? सुगंध देतो. तसं आपल्या जीवनामध्ये अध्यात्माची जी सुगंध आहे ती महाराजांच्या अथक परिश्रमाने आणि संपूर्ण भारतामध्येच सुरू झालेली आहे. त्या पूर्वीच्या काळामध्ये आपण महाराजांचं नाव घेतलं तर कोणी ओळखत नव्हतं भारतामध्ये. बाबाजींचं नावाला कोणी जास्त लोक ओळखत नव्हते भारतामध्ये. पूर्ण नाही, महाराष्ट्रामध्ये काही 4-6 जिल्ह्यामध्ये केवळ महाराजांना ओळखीत होते. परंतु परमपूज्य आदरणीय जगद्गुरु महाराजांनी त्याचा वेलूचा इतका विस्तार केला की संपूर्ण भारतामध्ये नाही विदेशामध्ये सुद्धा. आणि शांतिगिरी महाराज, वेरूळचे शांतिगिरी महाराज, तर हा त्यांचा सुगंध, त्याचा मोगरा फुलला. त्याचा सुगंध जो आहे जसा एका ठिकाणी रातराणी फुलते आणि 1-2 किलोमीटर पर्यंत त्याचा सुगंध जातो, तिची क्षमता तेवढी आहे. परंतु महाराजांच्या कार्याची क्षमता आहे तर संपूर्ण भारतातच होय विदेशामध्ये सुद्धा त्याचं नाव गेलेलं आहे. आणि हेच महाराजांचे मोगरा फुलला विवले स्वरूप लावले द्वारे. कारण बाबाजींचे अथक परिश्रम मी पुन्हा सांगू इच्छितो. पहिले मी सांगत होतो की 1978-79च्या काळापासून मी महाराजांच्या सानिध्यात आहे. कदाचित काही आपले कांडेकर साहेब वगैरे आम्हाला बघत असतात आणि तेव्हापासून आम्ही महाराजांना बघतो. रात्रंदिवस ते झोपतात केव्हा आणि आराम करतात केव्हा, जेवतात कोणा काहीच माहिती नसायचं. आम्ही लहान असायचो वेरूळच्या आश्रमामध्ये आणि त्यावेळेस रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही जर समजा आश्रमात चक्कर मारला, आमची ड्युटी महाराजांनी आश्रममध्ये ड्युटी लावलेली होती की आपले गायी राखायची. का लहान होतो, जास्त काम करता येत नव्हतं
आणि मग मी गाई राखण्यासाठी इकडे तिकडे बघण्यासाठी फिरायचो रात्री 12-1 वाजता. तर महाराज डायरी घेऊन काहीतरी लिहित असायचे हिशोब. झोपतात केव्हा काय. आणि पुन्हा 3:30 वाजता 3 वाजता उठून स्नान करून आणि बादलीमध्ये पाणी घेऊन सायकलवर बाबाजी आपल्या टुनकी आपले काय कोणता काय म्हणते त्याला श्रृंगार नाला अजून नाथ नाला त्या ठिकाणी महाराज सायकलवर जायचे. त्यांच्या अंगावर इतक्या पायाला वगैरे जखमा असायच्या, काही सायकल पडायची तसेच उठायचे चालायचे. आम्ही म्हणायचो महाराज तुमचे बघा रक्त निघते जाऊ असं असं चोळायचे आणि चालले पुन्हा कसे. तर असं यांचा अथक परिश्रम हा, कारण परिश्रम आम्ही प्रत्यक्षात डोळ्याने बघितलेला आहे. काय काही लोकांनी बघितलेलं असतील ते जुने 30-35 वर्षापूर्वीचे जे लोक वेरूळला येत असतील तर हे आम्ही प्रत्यक्षात बघत होतो. आणि बाबाजींच्या मुखातून आणि नेहमी ऐकत असायचो की त्यावेळेस महाराजांचं नाव वेगळं होतं, मी घेऊ इच्छित नाही, महात्मा म्हणायचं, घेऊ इच्छित नाही. असं सेवा आश्रम सांभाळते तर हेच सांभाळतील काय, बाबू महात्मा म्हणायचे. त्यावेळेस सफेद कपड्याची लुंगी लावायला असायची महाराजांनी. त्याच्यानंतर मग बारदाण्याची लुंगी लावायला लागली. तेव्हापासून महाराज म्हणजे संन्यास दीक्षावी झालेली नव्हती. तर आम्ही लहान असायचो आणि त्यावेळेस आम्ही म्हणायचो बघा इतका छोटासा मुलगा आणि रात्रंदिवस किती काम करतो. म्हणजे त्यावेळेचा काळ, कारण आम्ही लहान असायचो, आम्हाला काही साधू वगैरे कळत नव्हतं. आम्ही साधू होण्यासाठी चाललेलो होतो त्या काळामध्ये. तर सांगायचं तात्पर्य हे त्यांचं जे परिश्रम आहे ते फलीभूत झालेलं आहे. आपण जसं झाड लावतो त्या झाडाचं सांगोपांग करतो, त्याला खत टाकतो आणि नंतर पाणी घालतो आणि त्याला नंतर फळं येतात. ज्यांनी झाड लावलेलं आहे ते वास्तविक पूर्ण फळ खाण्यासाठी राहतात की नाही राहतात, परंतु आपण त्यांचं फळ खातो. तसं बाबाजीने हे इवलेसं रोप लावलेलं आहे आणि त्याचं हे फळ तुम्ही आम्ही आज खात आहे. का जो परमार्थाचा आनंद, जो भक्तीचा आनंद, जो ज्ञानाचा आनंद तो आज बाबाजींच्या कृपेने आपल्याला मिळत आहे. जास्त करून तर काय शांतिगिरी महाराज जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या परिश्रमाचं फळ आपल्या सर्वांना भेटत आहे. आणि सर्वांचं कल्याण होईलच हे बाबाजींचं वाक्य आहे. कारण जो अनुष्ठान करतो त्याचं वालं कल्याण झाल्याशिवाय, कारण तपश्चर्या पूर्वीच्या काळामध्ये 12-12 वर्ष जंगलात राहून तपश्चर्या करीत असायची, ती आता होत नाही. म्हणून बाबाजींनी त्याला सीमित केलं आणि 7 दिवसाच्या अनुष्ठानाच्या नियमाप्रमाणे ते केलेलं आहे. आणि ते अनुष्ठान आपलं नेहमी चालू असतं आणि त्या अनुष्ठानाच्या निमित्ताने आपलं कल्याण निश्चितच होईल अशी बाबाजींच्या चरणी नेहमी. हरिओम हरिओम हरिओम. धन्यवाद महाराज. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदितं. आज या पवित्र माँ गंगा गोदावरीच्या तीरावर लाखलगाव या क्षेत्रामध्ये, या पुण्यभूमीमध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि भारतवर्षामधून आलेले सर्व आखाड्यांचे संत महंत सचिव थानापती आणि सर्व आखाड्यांचे पदाधिकारी या ठिकाणी मुख्यत्वे करून जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे पट्टशिष्य आणि उत्तराधिकारी महामंडलेश्वर जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज आणि या पवित्र भूमीतील, या जन्मभूमीतील तुम्ही मायबाप अनुष्ठान करणारे सर्व भक्तगण यांना मी प्रथम नमन करतो की श्री संत जनार्दन स्वामीजी महाराज यांची जी परंपरा आहे ती परंपरा अखंड भारताला, या सनातन हिंदू धर्माला एक दिशा दाखवणारी परंपरा आहे. साधू संत या जगामध्ये अवतीर्ण होतात, त्यांचं कार्य आहे या अज्ञानी जीवाला मार्ग दाखवण्याचा, आणि तो मार्ग आहे त्याग आणि अनुष्ठान. हे जे दोन जे आधारस्तंभ धर्माचे अवलंबून आहेत ते या जगाला संत
जनार्दन स्वामीजी महाराज यांनी दाखवून दिलेले आहे आणि तेच अनुष्ठान तुमच्या आमच्याकडनं करून घेणारे जे संत आहेत जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्यासाठी खरोखर जे बोलावं तेवढे शब्द कमी आहेत. मी शब्दाला कमी पडतो महाराज, कारण या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये ज्यावेळेस स्वामी विवेकानंद महाराज भारतवर्षामध्ये फिरत असताना त्यांनी अशी एक इच्छा प्रकट केली होती की मला फक्त असे 7 माणसं द्या की मी या हिंदुस्थानाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन. या ठिकाणी सर्व जे काही आध्यात्मिक जे विचार आहेत ते विचार मी तळागाळापर्यंत पोहोचून देईल, पण शेवटपर्यंत महाराजांना स्वामी विवेकानंदजींना ते 7 लोक तयार भेटले नाहीत. पण या ठिकाणी त्या उलट आहे. जनार्दन स्वामी महाराजांची जी परंपरा आणि शांतिगिरी महाराजांनी जी अथक परिश्रमाने या पुरा हिंदुस्थान हलवून टाकलेलं आहे की एक गावामध्ये हजारो अनुष्ठान करणारे लोक या ठिकाणी तयार होतात. म्हणून खरोखरच आज या साधू समाजामध्ये या हिंदू धर्मामध्ये आपल्याला अनुष्ठान करणाऱ्यांची गरज आहे. म्हणून मी जास्त बोलणार नाही. या ठिकाणी रथी महारथी आरथ अथरथी सर्वच बोलणारे आहेत, माझ्यापेक्षा विद्वान लोक आहेत. म्हणून मी जास्त टाईम न घेता मी अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाराजांचं कार्य असंच चालू राहो यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. धन्य महाराज हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय बाबाजी. हर हर गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परम पूज्य एक उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज भजन के लिए प्रसन्न करेंगे. बड़े शांति से आगे पाएगा. भजन चलते रहेगा. आप सभी संत प्रेम से जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी जी रघुपति राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे विभूतेशाय सर्वाय महादेवाय अच्युत केशव विष्णु हरि सत्यम जनार्दनम शिवमेकाष्टकम नाम शुभम केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय
श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुकृपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सुधा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते मनोजय मार्गतुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमता विष्णु वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामभूतं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री शांतिगिरे नमो नमः ओम जगद्गुरु शिवयोगी निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी अर्थात मनगिरी महाराज ज्यांना प्रेमाने आपण सर्वजण बाबाजी म्हणतो की अशा बाबाजींच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांचं 36 स्मरण जे 25 नोव्हेंबर ते 2020 ते संपूर्ण होणार त्याची रंगीत तालीम म्हणून श्री लाखगाव येथे ओम जगद्गुरू संदर्भ सोहळा संपन्न होत आहे. आणि त्या अंतर्गत या ठिकाणी आपण बघत आहोत समोर अनुष्ठानार्थी माता भगिनीसह उपस्थित आहे. अनुष्ठान आहे यज्ञाच्या निमित्त आहेत की या नगरीमध्ये जे पुरातन असलेलं सिद्धेश्वर महादेवाचं स्थान ज्याचे पिंड आणि शिवलिंग याची स्थापना बघा या ठिकाणी होत आहे. इतरही देवता आहेत ज्या देवतामध्ये पार्वती आहेत, गणपती आहेत, म्हाळसा माता आहे, फुला माता आहे की अजून सरस्वती, नर्मदा मैया अशा विविध देवी देवतांचंही मूर्ती स्थापना संपन्न होत आहे. त्याचाही सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याप्रमाणे नामसंकीर्तन चालू आहे, नंददीप चालू आहे, भागवत पारायण चालू आहे की अशा विविध उपक्रमांनी हा चाललेला सोहळा आणि त्या सोहळ्यात दुधात साखर भरावी की नाही या निमित्ताने आमचे त्र्यंबकेश्वरचे बघा सर्व आखाड्यांचे संत महंत ठाणापती की ज्यांचं वर्णन केलं तर कशाने या सर्व साधू संत या गावच्या सर्व भक्तांच्या आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज ते उपस्थित झालेले आहेत. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजींच्या कृपाशदाना सोहळा संपन्न होत आहेत अशा जगद्गुरू जनार्दन स्वामी मोगेवारांच्या बाबांची चरणी साष्टांग दंडवत करूया. या भूमीतील सगळं दिव्यतानं वंदन. त्याप्रमाणे आता प्रत्येकाचं नाव कुठे ते नाव हां हे आमच्या उपस्थित असलेले संत वर्ग जसं गोरक्षनाथ बघा गोरक्षगिरी पण या उपस्थित असलेले ठाणापती महंत गोपालगिरी महाराज, गोपालदासजी महाराज ना, त्याप्रमाणे दिव्यानंद गिरीजी महाराज, महंत निर्मल गिरीजी महाराज, महंत ज्ञानेश्वर गिरीजी महाराज, महंत सागर गिरीजी महाराज, महंत लक्ष्मण गिरीजी महाराज, महंत बोधगिरी महाराज बघा सुंदर नाव बघा, महंत आनंदपुरी, महंत राजगिरीजी काय हां स्वामी शिवानंद गिरीजी, स्वामी गोरक्षगिरीजी, त्याप्रमाणे दत्तगिरीजी महाराज, त्र्यंबकेश्वर, श्रीमंत सचिव बृहस्पती महाराज, सुभाषगिरीजी महाराज, त्याप्रमाणे विनाशगिरी महाराज, मुंबई सीताफाटा, ठाणापती गंगाधरगिरी महाराज, गंगाधर महाराज, ठाणापती आर्यानंद आहे काय आर्यानंद सरस्वती, ठाणापती महंत ठाणापती दयानंद भारती, त्याप्रमाणे काय बघा शंकरपुरीजी, शांतिगिरीजी महाराज आणि शेवटी काय बाबा बरं ठीक आहे जे महाराज उपस्थित आहे बरं हा आनंदाकडे असेल, शंभू पंचदशाम जुनाकडे असेल,
पंचदर्शन जुनाकडे कोण आले नाही? दर्शनाम जुनाकड्याचे कोणते आले नाही? महाराज श्री शंभू पंचदर्शनाम जुनाकड. हां, किती महाराज आले? तीन मूर्ती आले. हां, अच्छा. हां, त्याप्रमाणे असे अनेक आखाडे संत महत्व उपस्थित आहेत. जर टाळीवाने यांचा अभिनय करा सर्वांनी. बघा, म्हटलं जातं ना, संत दर्शनीय लाभ. म्हणजे संतांचं दर्शन हे कशाचा लाभ होत असतो? भगवंताच्या बघा दर्शनासाठी. असे साक्षात बघा भगवान स्वरूप असलेले सर्व साधू संत उपस्थित असताना की हा जो सोहळा आपल्या या दाखलनगरी संपूर्ण होत आहेत. आणि या सोहळ्याचं उद्दिष्ट आहे की या जगाच्या पाठीवर अनेक देश आहे बघा, ज्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे अनेक देश आहेत, इस्लाम धर्माचे आहेत, बौद्ध धर्माचे बरं का. मात्र बाबांचा प्रश्न आहे सर्व साधू संतांना की हिंदू धर्माचे किती देश आहेत सांगा बरं. महाराष्ट्राला हिंदू धर्माचे किती देश आहे भारताच्या पाठी, आपलं जगाच्या पाठीवर? एकही देश नाही बरं का. नेपाळ होता, आणखी कोणता होता एक, आणि दुसरा तो आणखी होता ना, नाही तो तिकडं, हां मॉरिस होता. पण ते आता काय झाले, निरपेक्ष झाले. आणि म्हणून या पक्षाच्या पाठीवर निदान एक तरी देश हिंदू धर्माचा असला पाहिजे की नाही. आणि म्हणून ज्या सोहळ्याचा उद्देश काय आहे, आपला देश काय बनला पाहिजे, हिंदू राष्ट्र बनला पाहिजे की. महाराज लोकांचं काय म्हणणं आहे? बोलो महाराज श्री, हिंदू राष्ट्र अपना देश होना चाहिए कि नहीं चाहिए? होना चाहिए कि नहीं चाहिए? हिंदू धर्म की अधर्म का नाश हो, प्राणियों में गो माता की रक्षा करो, सब संतों की जय हो. अशा रीती बघा आपला भारत देश काय बनला पाहिजे, हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. किती सावी बघा धर्मबद्ध असावा. आपल्याला छावा चित्रपट पाहायला मिळेल काय, ज्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल त्यांच्या काय लक्षात येईल की हिंदू धर्माबद्दल किती प्रेम, किती आस्था, किती स्वाभिमान असावा. याचं प्रतीक म्हणजे बघा छावाचित्र म्हणजे संभाजीराजांचं बघा उदाहरण आपल्या समोर की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आता आपल्या समोर घोड्यावर गोष्टी बघा स्वार आहेत. तर शिवाजी महाराज येतं सुद्धा ज्यांनी हिंदवी स्वराज्य आपल्या या देशामध्ये महाराष्ट्राने स्थापन केलं गेलं. म्हणून या ठिकाणी आपला उद्देश संकल्प काय आहे सर, आपला सर्व साधू संत संकल्प काय आहेत, आपला भारत देश हिंदू राष्ट्र बनवाय कशासाठी, हा अत्यंत महत्त्वाचा संकल्प आहे. एवढंच नव्हे तर बघा अनेक यात्रा या भारतामध्ये केल्या जातात की 12 ज्योतिर्लिंग, गणपतीच्या अष्टविनायक किंवा आणखी कोणत्या 40 धाम अशा अनेक यात्रा. मात्र सर्वात मोठी श्रेष्ठ यात्रा कोणती समजली जाते, मानस कैलास सरोवर. काय कैलास, मानस सरोवर की ही सर्वात कठीण आणि श्रेष्ठ आहे आणि सर्वात श्रद्धास्थान मानस सरोवर आहे की नाही. मात्र ती का आपल्या भारतात आहे का ते आता, ते कोणी काबीज केलेले नाहीत. चिन्ह बघा चायनामध्ये चिन्ह बघा ते काय अतिक्रमण केले, चिन्ह काय केलं बघा ते काबीज घेतलेले आहेत. म्हणून दुसरा संकल्प बघा आपल्या सर्व भारतीयांचा, कैलास मानस सरोवर भारतामध्ये समाविष्ट झालं पाहिजे की नाही. महाराज लोकांचं काय म्हणणं आहे, कैलास मानस भारतात आलं पाहिजे की नाही. हो गुरुक्षगिरी आलं पाहिजे की नाही. महाराज जुगन आखाड़े मानस सरोवर अपने भारत में आना चाहिए कि नहीं. इसलिए आपको प्राण देने की समझो जरूरत हो, आपको लड़ना पड़ेगा. पीछे हटना नहीं. अच्छा जरा ताली बजाओ उनके लिए, क्योंकि हमारे शंकराचार्य ने ये नागा सन्यासी जो फौज है ना उसके लिए तैयार की है. जब कहाँ भी जो है स्थिति हो प्रसंग हो तो उनके लड़ने के लिए हमारे नागा सन्यासी साधु पीढ़ी देगी. इसलिए नागा सन्यासी अखाड़े संतों के जरा ताली बजा के अभिनंदन करें तो देश धर्म के लिए अपना प्राण नौचार करने के लिए तैयार होते हैं. इसी तरह ये जो प्रोग्राम चल रहा है उसका हेतु इस उपलक्ष्य में यह संपन्न हो रहा है. आणि या अंतर्गत शिवशक्ती बघा या ठिकाणी हातात सोहळा होत आहे या सिद्धेश्वर शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठे निमित्ताने. मात्र आपला जो बाबांचे 36 पुनस्मरण जे 25 नोव्हेंबरचे 2 डिसेंबर या काळाने संपन्न होत आहेत
त्यामध्ये आपण कोणकोणते उपक्रम ठेवले बघा. पहिला उपक्रम कोणता आहे? अनुष्ठान. अनुष्ठान पहिले बघा अनुष्ठान कोण करीत होतं? फक्त ऋषी मुनीच करीत होते की नाही? ऋषी मुनीच फक्त अनुष्ठान करायचे. जनसामान्यांना तो अधिकार नव्हता. या सामान्य लोकांनी अनुष्ठान करायचा अधिकार त्याने दिले नव्हते धर्मशास्त्राने. मात्र हा अधिकार कोणी दिला? जनसामान्यांना. कारण बाबाजी म्हणायचे जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. नका सुनो काय म्हणे रे? जप तप अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. ऋषी मुनी झाले तर आता जन म्हणजे काय? मग जन म्हणजे जनता जनार्दन. बघा मग महाराष्ट्रीने कोणता शब्द उठाया? जन. जन म्हणजे जनता जनार्दन. म्हणजे जनता जनार्दन सुद्धा अनुष्ठानाचा अधिकार आहे बा. मग त्यानुसार बाबाजीने अनुष्ठान परंपरा सुरू करून आता गुरुजी महाराज सांगितले की नाही की अनुष्ठान केल्याने काय होतं? जो अनुष्ठान करील तर त्याच्या जीवनाचं काय होतं? वाटोळ होतं का दिवाळी निघतं? हां वाटोळ होतं का दिवाळी निघतं? अहो दिवाळी ते दिवाळी काय होती? दिवाळी काय होती? दिवाळी. दिवाळी निघती वाटोळी. दिवाळी दिवाळी म्हणजे कल्याण. म्हणून जे जे अनुष्ठान करतात टाळेवर त्यांचं अभिनंदन करायचं असं अनुष्ठान सोहळा. आणि आपल्याला काय करा बघा 111 कोटी जप. महाराष्ट्र कितना जप? 111 कोटी जप. हे देव देश धर्म के लिए अर्पण करण्यासाठी हिंदू राष्ट्र व्हावं आणि माणूस भारत यासाठी हा जप आपण अर्पण करणार आहोत. किती कोटी? 111 कोटीवर. एवढंच नव्हे तर 1,11,00,000 आहुत्या बरं का? काय आहुत्या काय करणार आपण? ह्या देशासाठी हिंदू धर्मासाठी आणि महाराष्ट्र भारतीय समय म्हणून मग आपण त्या ठिकाणी अर्पण करणार आहोत. अशा रीतीने बघा संकल्प झालेला असून अनेक भारतीय बघा त्यामध्ये काय होत आहे सामील म्हणजे सहभागी होत आहेत. एवढंच नाही बरं का? यासाठी आपण कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर काय कन्याकुमारी जम्मू काश्मीर एक यात्रा या ठिकाणी निघणार आहेत. ज्या यात्रेच्या माध्यमातून कोणता प्रचार प्रसार केला जाणार आहे? भारत राष्ट्र हिंदू राष्ट्र बनावं आणि मानस कैलास सरोवर पुढे भारतात यावं. आपलं भारतात यावं या उद्देशाच्या निमित्ताने ज्यांना ज्या महाराजांना याच्यासाठी त्यांच्याकडे सर्व सुविधा केली जाईल. ते म्हणजे आपण महाराज श्री सुद्धा त्या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकतात. संपूर्ण तुमचं नियोजन त्या यात्रेमध्ये आपल्याला महाराज बघ म्हणतात टाळीवर हां कन्याकुमारी ते हां जम्मू काश्मीर तक अपनी रथ यात्रा यानी अपनी जो प्रचार यात्रा होगा हिंदू राष्ट्र भारत बनावं देश बनावा म्हणून त्या ठिकाणी होणार आहेत. त्याचं नियोजन चालू आहे लक्षात द्या. असो अशा रीतीने बघा या सोहळ्याचं वैशिष्ट्य असून घेतो असून आपण सर्वजण भरपूर वेळ देऊन या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी दत्त महाराजांनीही सुंदर असं काय केलं की मार्गदर्शन केलं. गोरक्षमहाराजी महाराज केलं म्हणून सर्व साधू संतांचं प्रेम केलं. या बाबा यांच्या परंपरेशी निगडीत आहेत. नवीन आमचा आत्मा का सरसंतांचे आमचा आत्मा आहे. आत्मा आहे असा दो शरीर एक आत्मा ऐसा भाव हमारे श्री संतों के बीच में है. इसलिए हमारे जुना अखाड़े के शंभु पंचदश नाम जुना अखाड़ा इन सभी संतों के साथ सभी अखाड़े वाले संतों का जरा ताली बजा के जोर से करे. तो पूर्ण मादा पूर्ण पूर्ण मदद पूर्ण से पूर्ण मादाय सर्व सुखिना संतु सर्व संतो निरामय श्री भद्राने पश्यंतु हरि ओम शांती शांती. आता एक भजन बघा आता बरं. जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः.
नमः ॐ जनार्दनाय 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 नमः ॐ